अ, विक्रम पाटील आणि शिवाजी पाटील सर यांच्या शुभ हस्ते सागर मकवानाला इथे गौरवण्यात येईल. सागर मकवाना, आपल्याला विनंती असेल लवकरात लवकर या. सागर मकवाना, मॅच सुरू करा. विनंती असेल पंच पॅनल, आपण सामना सुरू करायचा आहे. रिवर्सचा फटका घेण्याचा प्रयत्न इथे मात्र फसलाय. पुलर लेनचा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली कामगिरी इथे मात्र दोन्ही संघांना करायची आहे. आजच्या दिवसाचा जर शेवट गोड करायचा असेल तर चांगला खेळ इथे मात्र प्रत्येकाला दाखवावा लागेल. प्रत्येक संघ आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालाय. चांगला खेळ इथे मात्र फलंदाज दाखवेल का? पहिल्या चेंडूवर 2 धावा जरूर आल्या. दुसरा चेंडू निर्धाव आहे. तिसरा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतःला मागे ढकललाय. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फसतोय. चेंडू निर्धाव जातोय. एकच धाव आली आहे. सागर मकवाना मॅन ऑफ द मॅचचा मानकरी इथे मात्र प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दाखल झालाय. 10 चेंडूमध्ये 31 धावा इथे मात्र कुठल्या गेल्यात. शिवाजी पाटील सर आणि विक्रम पाटील सर यांच्या शुभ हस्ते इथे मात्र गौरवण्यात येते. 10 चेंडूमध्ये 31 धावा कुठल्या गेल्या. कंदलगाव संघाविरोधात आजच्या दिवसातील एक मोठा तगडा संघ कंदलगाव संघ म्हणून पाहिलं गेलं आणि त्याच्या विरोधात आक्रमकरित्या ही फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. चांगला खेळ इथे मात्र सागर मकवानानं दाखवलाय. मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे गौरवण्यात येते. चांगली फलंदाजी जरूर पाहायला मिळाली आहे. दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये दाखल नाही आहेत. धावसंख्या जर पाहिली गेली पहिल्या ओव्हरच्या खेळानंतर एक वैभवची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. हरिविजय पाताडे स्पोर्ट्स संघ आपण पाहतोय. चांगली कामगिरी इथे मात्र हरिविजय पाताडे स्पोर्ट्स कावणीला करायची आहे आणि त्यांच्या विरोधात तपोवनचा संघ
आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फसतोय. विजयला आपण पाहिलंय. अनिकेत आणि विजयची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक मोठी भागीदारी रचण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर करतील समीक्षा स्पोर्ट्स तपोवन आणि हरिविजय पतडे स्पोर्ट्स कावणे हा संघ आपण पाहतोय. चांगली कामगिरी इथे मात्र आता तपोवन संघाला करावी लागेल. क्षेत्ररक्षक डीप मधून येताना आपल्याला पाहायला मिळेल. सर्कलचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतोय. मी स्पीड होताना आपल्याला पाहायला मिळते वारंवार. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पुढे सरकतीये. 6 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका इथे मात्र जरूर खेचला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावेल जरूर. चेंडू फरार होतोय का सीमारेषे बाहेर हे पाहायचंय. चांगलं क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळालंय. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्येत भर. धावसंख्या 8 आता आपल्याला पाहायला मिळते. जेलची संधी असेल. जेल होतोय. विकेट मिळतीये. माघारी परतावा लागेल. फलंदाज बाद. विकेट क्रमांक 2 9व्या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतीये. धावसंख्या 9 2 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एक चेंडू इथे मात्र शिल्लक असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जेलची संधी असेल. 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येताना पाहायला मिळतात. जेल सुटलाय. 2 धावा पूर्ण केल्यात. कॉलिंग नाहीये. एकमेकांना सांगितलं जात नाहीये. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या 11 आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय.
जरूर हे आपले क्रीडा रसिक जिथे जागा भेटेल, जिथे बसायला भेटेल, उभं राहायला भेटेल सावलीत, अभिजी पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्याबरोबर आकाश कांबळेही ऑर्गनायझर टीम मधील पाहायला मिळतील. अनेक क्रीडा रसिका बॅनरच्या सावलीतही आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे दर्दी क्रीडा रसिक आहेत. रिवर्स सपाटका खेळायचा होता. बॅट बॉलचा इथे मात्र संपर्क होत नाहीये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव ओव्हर क्रमांक 3 वैभवच्या हाती सोपवली गेली आहे. आई चेंडू इथे मात्र जरूर चांगला आहे. चांगली डिलिव्हरी केली गेली आहे. बॅट बॉलचा संपर्क होत नाही आहे. विनायकजी मगदूम यांचं इथे आगमन होतंय. सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न इथे मात्र करावा लागेल. मोठमोठे फटके इथे मात्र खेळावे लागतील. धावसंख्या 13 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. रिवर्स फटका इथे मात्र खेळला आहे. झेल होईल का? येस, इथे झेल होतोय. विकेट मिळते. माघारी परतावा लागेला. फलंदाज बाद. विकेट क्रमांक 3 13 या धावसंख्येवर. चेतन ऑन स्ट्राईक असेल. ओव्हर द विकेट. सनी परीटा कोल्हापूर पोलीस यांचं इथे आगमन होते. सरचे स्वागत. क्यूआरटी कमांडो. मोठा फटका चेतनच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. वन बाउन्स चेंडूला इथे मात्र गॅदर केले जाईल. मिसफिल्ड होतीये. धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 17 वर. 19 वर धावसंख्या जाऊन पोहोचतीये. आपल्या मेन स्क्रीनवर हे सर्व मान्यवर आमचा कॉमेंट्री बॉक्स पाहायला मिळतोय.
ऑर्गनायझर आकाश कांबळे, संदीप चौगुलेही पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर इतर संघातील खेळाडूही पाहायला मिळत आहेत. चला सामन्याला स्पीडअप घ्या. आमचे कॅमेरामॅन ऋषिकेश कांबळे ही पाहायला मिळालेत. धनाजी गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. मोठा फटका इथे मात्र जरूर केसला गेलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. बावीस धाबा 25 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकार आलाय. धावसंख्या 25. ओव्हर क्रमांक 4. पुन्हा एकदा मोठा फटका खेचला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येताना आपल्याला पाहायला मिळतील. विकेट मिळतीये. विकेट क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळेल. विनायक यांचा खूपच चांगला कॅच आणि या ठिकाणी आपल्या संघासाठी चांगलं योगदान देताना विनायक म्हाळुंगीकर न्यू बॅट्समन आविष्कार. कावणे संघ आविष्कार नाही. लेफ्टी 6 मारलेला. आउट झाल्याचं नाव काय? न्यू बॅट्समॅनचं नाव माहित आहे? 12 कुठं आहे यांचा? 2 धावा पेनल्टी देऊन चालू आहे. नका यासने देऊ नको पेनल्टी. शाबाश. 1 नंबर कॅच. पुढचा बॅट्समन आविष्कार. काय बोलत नाही बाबा, तू बघायलाच माझ्याकडे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आविष्कार येताना आपल्याला पाहायला मिळते. 25 या धावसंख्येवर 5 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली गोलंदाजी आणि थोडीशी खराब फलंदाजी म्हणावी लागेल ती मात्र हरिविजय पाताडे स्पोर्ट्स कावणे संघाची. चेंडू इथे मात्र जरूर निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. वर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फसलाय. हलक्यानं खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 26 झालाय ना सर. 27 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये.
रिव्हर्सचा फटका चेतनच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 31 आपल्याला पाहायला मिळेल. गजानन गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर द विकेट गजानन गुरव हलक्यातनं टाकण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झाला आहे. हलक्यातनं खेळूनही काढला गेला. 1 धाव 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 33 आपल्याला पाहायला मिळते आहे. तेहतीस धावा शॉर्ट रनचा सिग्नल पंचांकडून केला गेलाय. 32 धावा आपल्याला पाहायला मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 34 वर. गजानन पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यष्टा उद्ध्वस्त होत आहेत. माघारी परतापला गेला बाद होत असताना चेतन विकेट क्रमांक 6 34 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट पाईन लेगचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. 1 धाव इथे पूर्ण केली जाते. दोन धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 37 5 ओव्हरच्या खेळानंतर आपल्याला पाहायला मिळते.
3 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर नजीर आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 40. नजीरची गोलंदाजी इथून मात्र कशी असेल? 5 चेंडूंमध्ये किती धावा खर्च करतोय हे पाहायचे. चांगला खेळ हरविजय पातळे स्पोर्ट्स कावणे संघाला दाखवता आला नाहीये. 5 षटकांमध्ये 37 धावा फक्त जोडता आल्या आहेत. शेवटच्या षटकामध्ये किती धावा जोडल्या जातील याकडे लक्ष असेल. ओव्हर द विकेट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. जेलची संधी इथे मात्र जेल निसटलाय. चेंडू फरार होतोय सरळ. 4 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचेल 44. 44 धावा आपल्याला पाहायला मिळतील. धावबाची संधी जरूर होती. ते मात्र 1 धाव पूर्ण केली गेली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 45 वर. माघारी परतावं लागेल. विकेट परते 6वी विकेट. 45 या धावसंख्येवर ही विकेट आपल्याला पाहायला मिळते. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लवकर लवकर ऑन स्ट्राईक या. मोठा फटका इथे मात्र जरूर खेळला जातोय. क्षेत्ररक्षक मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दरम्यान येतील. एक धाव इथे पूर्ण 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावींच्या मदतीने धावसंख्या 47. अखेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो या इनिंगचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फसलाय. 47 धावा पूर्ण केल्यात आणि 48 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केलं गेलंय 6 ओव्हरमध्ये. KKPR प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेचे आयोजक कुमारजी चव्हाण, सुरेशजी मगदूम, आकाशजी कांबळे, संदीपजी चौगुले हे आपल्याला पाहायला मिळतात आणि विशेष सहकार्य हनुमान स्पोर्ट्स इस्पोर्लीचं लाभते. प्रथम पारितोषिक रोख रुपये 51,000 व चषक आम्हाला सुपूर्द केले. सागर जाधव सरपंच येवती KKPR कमिटी
द्वितीय पारितोषिक रोख रुपये 31,000 व चषक क्रांतिसिंह पवार पाटील उर्फ दादा KKPR कमिटी यांच्याकडून. तृतीय पारितोषिक रोख रुपये 15,000 व चषक चेतन चव्हाण सरपंच इस्पुर्ली व रणजित विखे पाटील चुये यांच्याकडून. चतुर्थ पारितोषिक रोख रुपये 15,000 डॉक्टर नितीन पाटील विजय कांबळे राजू रानमाळे यांच्याकडून. स्पर्धेसाठी लागणारे सर्व चषक राहुल वसंत पाटील सरपंच कंदलगाव. स्पर्धेसाठी लागणारे सन्मान चिन्ह हरिविजय पताडे आणि तस्मा हरिविजय पताडे कावणे यांच्याकडून आपल्याला लाभताना पाहायला मिळतात. प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर चषक सचिन रावण इस्पुर्ली यांच्याकडून पाहायला मिळेल. उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज सुशांत सकपाळ आप्पा शिवम ट्रेडर्स यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाजासाठी अविनाश रायकर यांच्याकडून बॅट असेल. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी स्मार्ट वॉच नरेशजी जगताप नांदगाव यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळेल. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी बायसायकल आपल्याला पाहायला मिळेल जी आम्हाला सुपूर्द केले आनंद मैशाळकर सद्गुरू पशु आहार नांदगाव यांच्याकडून. आणि बहुमोल सहकार्य सत्यजित पाटील राजवर्धन पाटील सोनू कांबळे सुरेश चौगुले संदीप चव्हाण आनंदराव वाडकर सागर वाडकर सुरेश पाटील धनाजी घराळ संदीप पाटील प्रशांत जगताप प्रदीप पाटील हरिप्रसाद पाटील कावणे एजेदेव इस्पुर्ली श्याम वाईन्स. आणि त्यानंतर संभाजी नाळे रमेश पाटील करवीर ग्रामीण असोसिएशन अध्यक्ष. तदनंतर विकास पाटील बेले करवीर ग्रामीण असोसिएशन उपाध्यक्ष. विनायक मगदूम विजय शेटे अनिल चौगुले कृष्णन खामकर रणजित पाटील सागर पाटील माकळेकर शुभम कुंभार राजू तेली अतुल कांबळे उमेश चौगुले धीरज देसाई शिवम कलेक्शन जयदेव कुराडे आणि हॉटेल विसावा यांचा बहुमोल सहकार्य या स्पर्धेसाठी लाभत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गजानन गुरव आणि अक्षय आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू इथे मात्र स्क्वेअर लेग रिजनला खेचून काढला गेला आहे. एक धाव पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर 2 असेल. बॉलर नेम स्वप्नील गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. चांगली कामगिरी इथे मात्र स्वप्नीलला करावी लागेल. हरिविजय पताडे स्पोर्ट्स कावणे संघाला करावी लागेल. गजानन गुरवला आपण पाहतोय एक दर्जेदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट स्वप्नील साळवीला आपण पाहतोय. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न गली रिजनला आपला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. जर एका गटात पॉइंट टेबल सारखं असेल तर रन रेटवर निकाल दिला जाईल याची मात्र नोंद घ्या. पॉइंट टेबल जर एका गटामध्ये सारखं निघालं तर रन रेटवर तो गट निकाली काढला जाईल याची मात्र नोंद घ्या. गजानन गुरव आपण पाहतोय स्ट्राइक. धावसंख्या 2 आपण पाहतोय. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. कशा प्रकारे इथे 48 धावांचा पाठलाग केला जाईल याकडे लक्ष असेल. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न जेलची संधी होती. जेल निसटला जरूर. क्षेत्ररक्षक चेस करेल. इथे मात्र चांगला क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा रोखू शकले नाही आहेत. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या 4 आपल्याला पाहायला मिळते आहे. परंतु गोलंदाजी दर्जेदार आहे स्वप्नील साळवीची. आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या 4 चेंडूंमध्ये.
कमी धावसंख्येचा बचाव करायचा हे माहिती आहे, तरी पण जबाबदारी पॉवर प्लेच्या षटकांमध्ये घेतली आहे आणि ती जबाबदारी चोख पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील मोठा फटका इथे मात्र जरूर केसला गेला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये कोणी नसेल. चेंडूचा पाठलाग केला जातोय. चेंडू फरार होईल सर 4 धाबांसाठी. या 4 धाबांच्या मदतीनं धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचतीये. गजानन गुरवच्या बॅटमधून हा फटका येताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इथे होताना आपल्याला पाहायला मिळते. धाबाची संधी इथे मात्र बॅकअप जरूर आहे. निसटला चेंडू. एक धाव इथे जरूर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही आहे. धावसंख्या आता मात्र स्थिरावली आहे 9 वर. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या 9 आपल्याला पाहायला मिळतीये. धावसंख्या 9 झाली आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. बॉलर नेम एलेक्स. गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. तीस चेंडूंमध्ये 39 धाबांची गरज आहे. मोठा फटका गजानन गुरवच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आउट ऑफ द पार्क. सीमारेषेबाहेर षटकार येताना आपल्याला पाहायला मिळेल. गजानन गुरवचा लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळालाय. स्लॉट मध्ये आलेला चेंडू भिरकावून दिला गेलाय. उंची जास्त तेवढंच अंतरही कापलंय. दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली खेळी इथे मात्र जरूर होताना आपल्याला पाहायला मिळेल. अपेक्षा असतील गजानन गुरवनं हा सामना लवकरात लवकर संपवावा, परंतु ते पूर्ण करेल का हे पाहावं लागेल. 7 चेंडूंमध्ये 15 धावा खेळताना आपल्याला तो पाहायला मिळाला. एलेक्स गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा मोठा फटका इथे मात्र केसला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. धावसंख्येत 4 ने भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 19 वर. मोठी फटकेबाजी गजानन गुरव करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एलेक्स वर तुटून पडलाय. पुन्हा एकदा मोठा फटका. गॅप शोधली गेली आहे. संधी नाही आहे. या चेंडूकडे फक्त पाहिलं गेले. सीमारेषेच्या बाहेर कसा जातोय. धावसंख्या 23 आता आपल्याला पाहायला मिळते. शफल पूर्णपणे होत आहेत. अगदी वाईड लाईनवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र अगदी हाताची घडी या खेळाडूनं घातली आहे. धावसंख्या 23. 48 धावांचा पाठलाग. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा चेंडू इथे मात्र निर्धाव जाईल. तेवीस ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 25 धावांची गरज आहे. आडव्या बॅटनं खेळून काढलेला बॉल आपल्याला पाहायला मिळते. दुसरी धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 25. अजून 23 धावा अपेक्षित असतील.
ॲलेक्स मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फसला. एक धाव इथे मात्र जरूर पूर्ण केली जाईल. हे काय झालंय, मैदानाच्या आतमध्ये मोहे मोहे होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावबाद करण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झाला, परंतु इथे धावा आता किती पूर्ण होतील याकडे लक्ष असेल. बाईटच्या स्वरूपात या धावा 3 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या आहेत. या 3 धाबींच्या मदतीनं धावसंख्या 28 आपल्याला पाहायला मिळतील. स्वप्नीला गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गजानन ऑन स्ट्राईक असेल, 20 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील तिथून मात्र 24 चेंडू आणि 20 धावा विजयासाठी आवश्यक असताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रयत्न इथे मात्र जरूर आता मात्र जास्त करावे लागतील गोलंदाजांना. चला स्पीडअप घ्या, विनंती असेल पुनश्च एकदा. गोलंदाज स्वप्नील साळवी. मोठा फटका इथे मात्र जरूर खेळला गेला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव इथे पूर्ण केली जाते. धावसंख्या 29 आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय पहिला चेंडू पेस करेल. 13 चेंडू एकट्याने पेस केलेत या इनिंगचे. ते मात्र गजानन गुरवणं आणि 29 धावा कुठल्या आहेत. हलक्यानं खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन असेल काही पाहायचे. चेंडू सीमारेषेजवळ जाऊन गॅदर केला जाते, पैकी केली जाईल. तोपर्यंत 3 धावा इथे मात्र जरूर पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील. या 3 धावांच्या मदतीनं धावसंख्येत भर. धावसंख्या 32. अजून 16 धावा विजयासाठी आवश्यक असतील. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न जरूर झालाय. झेलची संधी, झेल होतोय. गजानन गुरवचा खेळ थांबला. विकेट मिळते 32 या धावसंख्येवर. ही विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिली विकेट वैयक्तिकरित्या 29 या धावसंख्येवर माघारी परतलाय गजानन गुरव. धनाजी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. राऊंड विकेट. हलक्यानं खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झाला. धनाजीचा 1 धाव मिळेल. एका धावेवर आता मात्र समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या 33. 15 धावा अजूनही विजयासाठी आवश्यक असतील. करंट रन रेट पाहिला गेला 12.38 चा आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेटने दूरवरून खेळण्याचा प्रयत्न.
आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू इथे मात्र निर्धाव जात असताना आपल्याला पाहायला मिळालाय. 15 धावांची गरज. हलक्याने खेळला गेलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या 34. 14 धावांची गरज आहे. चौतीस धावा. 14 धावांची गरज आहे. चेतन गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेचला गेलाय. क्षेत्ररक्षक चुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी जात असताना धावसंख्या 38. 10 धावांची गरज. मोठा फटका पुन्हा एकदा खेळला जातोय. धावसंख्येत 4 ने भर पुन्हा एकदा पडेल. बॅक टू बॅक 2 चौकार येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचेल. 6 धावांची गरज. नोबलचा सिग्नल पंचांकडून येताना आपल्याला पाहायला मिळाला होता. या स्पर्धेमध्ये जे जे संघ सहभागी होत आहेत आणि हार पत्करावी लागते त्यांचे जरूर आम्ही आभारी असू. कारण तुमच्यामुळे ही स्पर्धा लीग स्पर्धा म्हटली की संघ मालक आणि सर्व खेळाडू यांचा सहभाग बहुमोलाचा असतो. आपण या स्पर्धेमध्ये दाखल झालात, सहभागी झालात आणि आपला खेळ उत्तम प्रकारे दाखवलात त्याबद्दल आम्ही आभारी असू. 22चा सिग्नल पंचांकडून येत असताना धावसंख्या 44 आपल्याला पाहायला मिळेल. धावा. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न इथे मात्र फसतोय. चेतनला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा संपर्क होत नाहीये. 4 धावांची गरज आहे विजयासाठी. मोठा फटका खेचला गेलाय. विजयी फटका असेल काही पाहायचंय. चेंडू चाललाय सर 6 धावांसाठी. षटकार येतोय आणि हा सामना विजयी होतोय. समीक्षा स्पोर्ट्स तपोवन संघ. गजानन गुरव या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरतोय. 14 चेंडू 29 धावा. आपण कुठल्यात आपल्याला विनंती असेल मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या. गजानन गुरव.
गजानन गुरव यांचा इथे मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन सन्मान केला जाईल. अभि पाटील आपली आवड